मिळाली आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र 5 वरती पोहोचली. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड, 5 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतो बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून हुसेनने आतापर्यंत 2 बनवल्यात. राजने एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून एकही आलेली नाहीये. पण अशा वेळेला अशी चूक करणं कदाचित महागडी ठरू शकते. विनोदच्या माध्यमातून ही चुकी झाली आणि सिंगल इथे मात्र मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. स्वस्तातल्या धावा समोरच्या संघाला बहाल करून चालणार नाहीये, कारण याच धावा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये डोकेडोकी ठरणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे जितक्या धावा वाचवता येतील त्या खूप महत्वाच्या. एक धाव तर इकडे खर्च केली आहे आकाशने पुन्हा एकदा. अजूनही चांगल्या धाटणीचे चेंडू इकडे टाकणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने आता हा निघून गेला बॉल. स्पॉट काही असे आहेत ना खेळपट्टीचे, तिथे पडल्यानंतर बॉल काही वेळेला खाली राहतोय, काही वेळेला अगदी वेगाने निघून जातोय. मागचा बॉल सुद्धा तेच पाहायला मिळाला आणि त्या अगोदरचा बॉल विनोद यांनी सोडला होता, जो डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये गेला, तो सुद्धा वेगाने निघून गेला होता आणि त्याचमुळे चारी मुंड्या छित या दोन्ही बॉलने हुसेनला केलं. हुसेन टाके ऑन दी स्ट्राईक. आणखीन एक, परंतु आता नाहीये. स्क्वेअर कट करत असताना, अप्पर कट करत असताना बॉलला खेळले सरळ. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून षटकार. चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळाला. जसा बॉल बॅटवरती लागला ना, अगदी त्या बॉलवरती षटकाराची मोहर उमटवली होती आणि बॉलला सरळ धाडलं तिकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर होते, त्यांच्या डोक्यावरतून गेला. मस्तकावरती दस्तक देत असताना 6 मिळाल्या हुसेनला. याच फटक्याची अगदी तो वाट पाहत होता, किंबहुना या बॉलची तो वाट पाहत होता. अनेक वेळा आपण नेहमी हुसेनला पाहतो रबर बॉल मध्ये अप्पर कटच्या माध्यमातून खूप साऱ्या धावा हुसेन लुटत असतो. या वेळेला ग्लान्स करायचं होतं, फक्त दिशा द्यायची होती, परंतु शरीराला सुद्धा सोडून जाणारा हा बॉल वाईट घोषित केला जातोय आणि वाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते. धावफलकावरती धावसंख्येचा आलेख पाहिला तर या 1 ने मात्र पुढे सरकल्या. 13 वरती पोहोचले आता आलेख. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती. मयूर गावण यांची ही स्पर्धा, त्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अलिबाग, मुरुड, रोहा रबर बॉल ब्लास्ट या स्पर्धेचा आनंद आणि ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा आपण घेऊ शकतोय. पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील आणि त्या मॅच मध्ये हुसेनची बॅटिंग पाहायला भेटते. आणखीन एक बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. सिक्सर, 6 धावा. संघाच्या स्ट्राईक बॉलरवरती आक्रमण मारायचं मारायचा होता आडबा बॅटने, हॉरिझॉन्टल बॅटने. हा फटका जरूर खेळला. फिल्डर आहे डीप मध्ये, जोपर्यंत बॉल अडवेल. दुसरीचा प्रयत्न आणि ती सुद्धा कंप्लीट होते. तिसरी घेतली जाईल का? हो, हुसेन इकडे इंटरेस्टेड आहे, त्यामुळे लगेचच आपण पाहतोय तिसरी धाव जिथे 1 होती तिथे तिसरी मिळाली आणि 3च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली. 31 झाल्यात आणि या स्पर्धेतील पहिली तिसरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आशांक साखरकर ठरला होता. 4 चेंडूंवरती 4 षटकार मारणारा खेळाडू हुसेन हर्षद टावरी ठरला होता आणि त्याच वेळेला 3 चेंडूंमागे 3 षटकार मारणारा खेळाडू अक्षय पाटील मोन्या ठरला होता. परंतु इकडे हुसेन सांगतोय थांबा, आज कदाचित अर्धशतक सुद्धा येणं बाकी आहे. हुसेनच्या बॅटमधून येणारा आणखीन एक दर्जेदार दैदिप्यमान फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
38 धावा धावफलकावरती 38. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 38 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे आपण जर पाहिलं ना तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये कदाचित पंकजच्या संघाला जास्तीत जास्त धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, कारण ती जोडी फोडता आलेली नाही या 2 षटकांमध्ये. पार्टनरशिप अगदी चांगली बिल्ड झाली आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. आपण जर पाहिलं तर ताळमेळ चांगला आहे आणि त्या कारणामुळे आपण पाहतोय आतापर्यंत इथे धावफलकावरती त्या 38 आल्यात 2 षटकांमध्ये. कालच्या दिवसामध्ये तितक्याशा धावा होत नव्हत्या. कालच्या दिवसामध्ये हायेस्ट टोटल आपण जर पाहिली तर कदाचित 71 असावी आणि आतापर्यंत आपण पाहतोय 80 होती कालच्या दिवसामध्ये. शेवटच्या मॅच मध्ये 80 धावा बनवल्या होत्या, म्हणजेच विकी इंगळे आणि त्याच वेळेला विराज जुईकर. 15 चेंडूंमध्ये 50 धावा विकी इंगळे यांनी बनवल्या होत्या आणि कालचं अर्धशतक म्हणजे झालं इकडे या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातील अर्धशतक येईल का हे पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आयुष बोकाडे आलाय, ज्याच्या भावाचा संघ आपण जर पाहिला तर इकडे हॅलो हॅलो चिक स्पर्धेपासून मुकलाय म्हणावं लागेल, परंतु आयुष बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. कलवा या नावाने ज्या खेळाडूला संबोधलं जातं आणि याच नावाने तो प्रचलित राहिला. अनेक प्रत्येक खेळाडूला तो पण नावं जरूर असतात. आयुषचा हा बॉल आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती. लगातारचे 2 बॉल आहेत ना ते योग्य टप्प्यावरती पडलेत आणि डॉट सुद्धा निघून चाललेत. त्याच कारणामुळे पंकजने आयुषला आपल्या संघामध्ये समाविष्ट केलंय. जिथे 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहतो योग्य टप्प्यावरती पडलेत आणि ते सुद्धा हुसेनच्या विरोधात, ज्याने आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. आणखीन एक मारायचा होता, चेंडू हवेत, पंकज चेंडू खाली, सेफ हँड्स. त्यामुळे इथे कॅच सुटेल ही शंकाच नाहीये. कॅच पकडली आहे. विकेट नंबर फर्स्ट विकेट डाऊन. हुसेन टाके बॅक टू दी डग आउट. 45वी विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळाली तर नवीन बॅटर मैदानावरती मुस्तकीम मुकादम या खेळाडूने काय खेळ केला. मागच्या म्हणजे रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहीये. मग थोडस महाराष्ट्र सोडलं किंबहुना रायगड सोडलं, दुबईमध्ये तो स्थित झाला थोडा काही दिवसांसाठी. तिथे त्याने क्रिकेट खेळलं, तिकडच्या क्रिकेटचा अनुभव त्याने घेतला आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा मुस्तकीमचा खेळ आपल्याला इकडे पाहायला भेटेल. आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मुस्तकीमचा खेळ आपण पाहिला होता. साबीर भाई यांच्या संघासाठी तो खेळला होता, त्या संघाचा कर्णधार होता. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. आतापर्यंत आयुषने 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूंमागे फक्त एक सिंगल त्याने खर्च केली आहे. ती पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुसेनने केला, तिथे ती विकेट आली आणि नंतर मुस्तकीम ज्यावेळी बॅटिंगसाठी आलाय त्याच्यासाठी सुद्धा अगदी योग्य टप्प्यावरचा बॉल त्याने टाकलाय. 4 चेंडूंमागे एक सिंगल आहे फक्त. याही वेळेला संधी होती, परंतु बॉल सरळ घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल धाव भेटते. वा आयुष वा, अगदी चांगली गोलंदाजी इकडे राहिली आहे. प्रत्येक बॉल विचार विनिमय करत असताना योग्य टप्प्यावरती फेस टाकणं हे इथे मात्र आयुषने करून दाखवलंय. समोरच्या बॅटरला बांधून ठेवायचं आहे, रोखून ठेवायचं आहे. एक असं षटक पाहिजे होतं जिथे धावा रोखून ठेवायच्या होत्या आणि ते षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. या वेळेला मारायचं होतं जिथे तिथे गेलेला नाहीये. सिंगल धाव या बॉलवरती फक्त राजला मिळेल आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. 41 41 धावा धावफलकावरती लागल्यात. ही महत्वाची गोलंदाजी राहिली, म्हणजे महत्वाचं हे षटक राहिलं, कारण फक्त 3 धावा आल्यात आणि त्यामध्ये एक महत्वाची विकेट. कोंडी फोडण्याचं काम, म्हणजे जी पार्टनरशिप बिल्ड होती ती धोकादायक वाटत होती. त्या धोकादायक पार्टनरशिपला इकडे मात्र थोडस तोडलंय आणि तोडल्यानंतर घडलंय काय, त्यानंतरचे 3ही बॉल आपण जर पाहिले ना तर फक्त 2 धावा देऊन गेलेत.
चला टॉस साठी यानंतर होणारा सामना युवी स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग विरुद्ध 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करेन टॉस साठी यायचा आहे. यानंतर होणारा सामना युवी स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग विरुद्ध 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना महत्वाची सूचना टॉस साठी या. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी आपण पाहतोय मितेश नाकवा यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. मितेश नाकवा बॉलिंग ट्रॅक वरती येतात. माऊली वर्सोली संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. समोर आव्हान सुद्धा त्याच वेळेला मोठा आहे मुस्तकीमचं. रॅकेट प्रीमियर लीग मध्ये मुस्तकीमला आपण खेळताना पाहिलं, त्याचा एक षटका त्याची रील, परंतु इथे आल्या समोर बॅटर कोण आहे हे मला माहित नाही. चेंडू योग्य टप्प्यावरती टाकायचाच आहे हे मात्र त्याने दाखवलं आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेत असताना मुस्तकीम मुकादमचा खेळ सुद्धा इकडे संपवला. विकेट नंबर 2. होत आणखीन एक. वा मितेश वा. पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा वेगाने निघून गेला. राजला सुद्धा बीट करणारा हा बॉल. ज्या वेळेला लालच येतं ना मनामध्ये, त्या वेळेला आपल्याला फक्त षटकार दिसतो. इथे राजचा स्वाभाविक खेळ दिसत नाहीये. आणखीन एक. आता इकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं यष्टीरक्षण पंकज जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 85वा हा डॉट बॉल सुद्धा जात असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू संपले. 4 चेंडून मागे एकही धाव आपण जर एक पकडली तर ती फक्त लेग बाईची होती आणि आता बॅटच्या साहाय्याने आली आहे. ऑन साइड वरती हा फटका जरूर खेळला. फिल्डर तिथे डीप मध्ये आहे, ते कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि आता दुसरी धाव घेत असताना बॅटर रनआउट स्वरूपात बाद आहे का हे मात्र आता तिकडे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे आणि ते आता तिकडे पाहिलं जाईल. महेश लोखंडे सर आहेत आणि आता ते पाहतील बॅटर फ्रेम मध्ये आहे का, त्या पॉपिंग क्रीजच्या लाईनच्या आतमध्ये बॅट आली आहे का. पंकजने एक्झॅक्टली बॉल उचलत असताना एस्टर्नवरती त्या वेळेमध्ये बॉल लावलाय का. हे सर्व जे निर्णय आहेत ना ते आता dreamscricket.in आणि त्याच वेळेला महेश लोखंडे सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. निर्णय खूप महत्वाचा आहे. नॉट आउट हा इशारा येतो. बॅटर पोहोचलाय म्हणजे फ्रेम मध्ये आणि त्याच मुळेला जिथे एक होती दुसरी सुद्धा मिळाली आहे राजला आणि 2 मिळाल्यानंतर आता धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 44 वरती. 1 टू गो. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत 5 चेंडून मागे 3 धावा आल्यात.
11 बॉल मध्ये 6 धावा फक्त खर्च केल्यात. यावेळी बॉल हवेत आहे, डीप मधून खेळाडू बॉल वरती येत आहेत आणि जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती इथे 2 धावा तर मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न राहिलाय आणि तिसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात बॅटर बाद होईल. म्हणजे अवघ्या 12 बॉल मध्ये आपण जर विचार केला ना तर 7 धावा फक्त इकडे खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा आल्या 12 बॉल मध्ये आणि त्यामुळे ते पूर्णपणे रोखून धरलंय जंजिरा पॉइंट खारांबोली या संघाला. 24 बॉलचा खेळ संपत असताना 4 षटकांचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 47 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 46 झाल्यात आणि 46 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जिथं आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. युवी स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग आणि त्यांना फाईट करेल 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. युवी स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग आणि 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. आपण पहिल्या सत्राचा विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय 38 होता आणि त्यानंतर मागच्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख फक्त 8 धावा देऊन गेला. म्हणजे त्यामध्ये एक जर आपण कमी केली, जर बॉलरच्या खात्यामध्ये जोडली नाही तर फक्त 7 धावा 2 षटकांमध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. त्यामुळे जिंकण्यासाठी आता 47 चं लक्ष्य आहे, 47 बनवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये लोएस्ट स्कोर आपण जर पाहिला तर 29 होता आणि आजच्या दिवसाला सुरुवात होत असताना जिथे 24 बॉलचा खेळ संपला, जिंकण्यासाठी 47 बनवायच्या. टॉस केला जाईल एका बाजूला युवी स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्यांना फाईट करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. एका बाजूला युवराज पाटील म्हणजेच चिवताई यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला 70-70 स्पोर्ट्स म्हणजेच तेजस पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना महत्वाची सूचना टॉससाठी या. युवी स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाच्या कॅप्टनला विनंती करेन टॉससाठी या. सन्माननीय आसिफभाई दांडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत या मॅचचा. 70-70 स्पोर्ट्स पेडांबे कॅप्टन, जर पहिला बॉल पडण्या अगोदर तुम्ही इथे आला नाहीत तर समोरच्या संघाला नाणेफेकी विजयी घोषित केलं जाईल, याची दक्षता घ्या. ओव्हर टू यू कॉम बॉक्स, प्रेझेंटेशन बॉक्स. अलिबाग रोहा मुरुड रेनी रबर बॉल ब्लास्ट सीझन 1. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. तिथं एका बाजूने जर पाहायला गेला तर चित्रलेखा पाटील, युवराज पाटील पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करताना दिसेल 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. पेडांबे कॅप्टन यायचं आहे. युवी स्पोर्ट्स अकॅडमीचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉससाठी यायचं आहे. बघा, जसं कॉम्बॉक्समधून आपल्याला कळवलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून, जर पहिला चेंडू पडायच्या अगोदर जर टॉस झाला नाही तर जो कॅप्टन हजर असेल त्या कॅप्टनला मात्र टॉस विन दिला जाईल. पेडांबे कॅप्टन सिद्धू मोरे टॉससाठी यायचं आहे. सन्मान्य मर्जी गावंड, आपण संपर्क साधायचा आहे.
बघा पहिला चेंडू पडला असल्या कारणानं पेडांबे संघाचा कॅप्टन टॉससाठी हजर नव्हता. याच कारणास्तव युवी स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला टॉस विन दिला जातोय. अलिबाग रोहा मुरुड रेनी रबर ब्लॉस सीझन 1 आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सर्वच रसिक प्रेक्षकांचे, आयोजकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. जय शिवराय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे जिथं दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. 47 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलात ना तर पंकज जाधव आणि विनोद पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जर पाहायला गेलात ना तर मुस्तकीम मुकादम पहिलं विकेटच्या शोधामध्ये असताना पहिलं षटक घेऊन जर पाहायला गेलात तर मुस्तकीम मुकादम यांना आपण पाहतोय. आणि त्यांच्या आगे जर पाहायला गेला तर पंकज जाधव यांच्या बॅटमधून निघालेला हा एक्स्ट्रा कव्हरला चिरणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी 4 धावांचा चौकार. बनवायचे आहेत. मागच्या सत्राचा जर विचार करायला गेला तर जिथे जंजिरा पॉइंट हा संघ खेळत होता पहिल्या 2 षटकामध्ये 38 धावा होत्या, परंतु नंतरच्या षटकांमध्ये फारशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. कमालीची गोलंदाजी तिसऱ्या गोलंदाजाने केली, तदनंतर मितेशने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आयुष आणि मितेश यांनी ती तिसरी आणि चौथी षटक क्रमवारी हाताळली होती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फक्त आणि फक्त जर विचार करायला गेलात तर त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 8 धावा फक्त 2 षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि तिथंच कुठेतरी हा जंजिरा पॉइंट बॅकफुटवर आला. यावेळी विनोद यांच्यासाठी स्लॉटमध्ये जरूर बॉल होता, परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क होऊ शकला नाही. परिणामी बॉल हुसेन टाके यांच्या हातामध्ये जातोय. चांगला स्टार्ट पहिल्या इनिंग मध्ये आपण हुसेन आणि राज याचा पाहायला मिळाला होता, परंतु यावेळी अतिरिक्त उछाल आपण मुस्तकीम मुकादम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज जर या 2 संघाचा जर विचार करायला गेला तर 2 संघामध्ये असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती एक एक 4 व्हीलर आहे. मग मुस्तकीम मुकादम यांनी जिंकलेली ग्लांजाकार, तदनंतर आकाश टवसलकर जो MD वॉरियर्स या संघासाठी खेळतोय, त्यांनी जिंकलेली ती गेल्या वर्षीची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आमदार साहेबांची लीग मधील जिमी कार. हे दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलात ना तर व्यावसायिक खेळाडू आहेत. आणि मग बरेचसे या आज जर पाहायला गेलात ना तर आजच्या दिवसात देखील या 3 तालुक्यामधील व्यावसायिक खेळाडू या अलिबाग रोहा मुरुड रबर बॉल ब्लास्ट सीझन 1 च्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय. काल देखील बऱ्याचशा खेळाडूंनी आपला चांगला खेळ दाखवला. तिथे मात्र काल 3 संघ हे सुपर 3 साठी क्वालिफाय झाले. मग लेभी पहिला संघ क्वालिफाय झाला. तदनंतर मग जर पाहायला गेला तर धावसंख्येचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला 9 धावा 9 ऑन बोर्ड, जिथं 47 धावा बनवायच्या आहेत. आणखी 38 धावांचं उद्दिष्ट हे शिल्लक असणार आहे. त्या अर्थातच एमडी ग्रुप अलिबाग या संघासमोर
दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनय पाटील यांचा वापर केला जातोय. समोर आहेत पंकज. राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत. 3 षटकामध्ये येणाऱ्या 38 धावा बनवायच्या आहेत आणि मग विनोद पाटील, पंकज जाधव यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे. येणाऱ्या पुढच्या खेळाडूंमध्ये देखील मोठमोठे खेळाडू असणार आहे, परंतु ही प्रारंभिक जोडी असल्याकारणाने या जोडीवरती जास्तीचा भरोसा एमडी ग्रुप अलिबाग संघाचा असणार आहे. यावेळी पंकज जाधव यांचा स्क्वेअर कट करायचा होता. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलात ना तर एक सिंगल धाव पाहतोय. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती एक धाव वधारते. धावसंख्येत इकडे बदलाव धावसंख्येत जाऊन पोहोचते 10 धावा. 10 ऑन बोर्ड. डबल फिगरमध्ये धावसंख्या पाहतोय विदाउट लॉस एमडी ग्रुप अलिबाग. यावेळी अतिरिक्त उछाल आपण पाहतोय. अति वेगानं टाकलेला बॉल 1 फॉर दी ओव्हर साठी वॉन देखील केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. आमचे पंच जर पाहायला गेला तर आज कालपासून हे 3 पंच पाहतोय आपण. जय पवार मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर महेशजी लोखंडे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि सागर मोरे सर मॅन फ्रॉम मुंबई. हे सर्व जेपी पॅनलचे पंच आपण पाहतोय. जाऊयात मैदानाकडे पुन्हा एकदा. बॉल जर पाहायला गेला तर स्किट झाला, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मुस्तकीम मुकादम बॉल उचलतात. तोपर्यंत आणखी एकेरी धाव आपण या षटकामध्ये पाहतोय. थोडा पहिल्या 2 षटकानंतर या मॅचचा जर विचार करायला गेलात ना तर खेळ कुठेतरी मंदावल्यासारखा वाटतोय. शांत स्थितीमध्ये चाललेला हा खेळ आपण पाहतोय. कारण कालच्या दिवसाचा विचार करायला गेला तर प्रत्येक संघाने जिथं टॉस जिंकला होता पहिल्या 4 सामन्यांमध्ये ग्रुप स्टेजच्या मॅचेस 4ही सामने चेस करताना जिंकले होते. आज पहिल्या सामन्यात देखील जिथं टॉस जिंकला अलिबाग संघानं, ते सॅक्रिफाईंग विकेट देण्याचा प्रयत्न दिसतोय पंकज जाधव यांचा. कारण विनोद पाटील जर पाहायला गेला तर सकाळपासून स्ट्रगल करत असताना आपण पाहिलंय. मग ही सॅक्रिफाईनच्या स्वरूपात मिळालेली पहिली विकेट आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा स्टिकर वरती बॉल चढला जातोय. मिड ऑफला हुसेन टाके तिथे बॉल उचलतात. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर आणखी एकेरी सिंगल धाव स्कोर बोर्ड होती आपण येताना पाहतोय. 14 धावा एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय, जिथं शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असणार आहे. 14 रन ऑन बोर्ड. आकाश टवसालकर येता क्षणी अपरकट मारत असताना बॉल सरळ निघालाय डीप कव्हर पॉइंट क्षेत्रातून सीमा रेषा पार. आकाश टवसालकर ब्रँडेड मॅक्सिमम 8 षटकार. बारा बॉल 20
झाल्यात 12 बॉलमध्ये 27 बनवायच्या आहेत. आकाश टवसालकर येता क्षणी पहिलाच बॉल खेळत असताना काही फटका सजवला आणि कालच्या दिवसात देखील आपण स्क्वेअर कटचे फटके आपण 6 धावांसाठी जाताना त्या ऑफ साईडच्या रिझनमध्ये आपण बरेचसे पाहिले होते, जिथं कव्हर पॉईंट असतील, कव्हरचे क्षेत्र असतील, त्या क्षेत्रात चांगल्या धावा कालच्या दिवसात देखील येताना आपण पाहिल्यात. तिसऱ्या षटकात लोअर फुल टॉस, त्याला देखील जर पाहायला गेलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रात मारायचा होता बॉल. जर पाहायला गेला तर बॅटवरती स्किट झाला, बॅट हातामध्ये फिरली गेली आणि तदनंतर जर पाहायला गेला तर बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहतो, जिथं एकेरी धाव आपण पंकज जाधव यांच्या बॅटमधून आपण पाहिली आणि धावसंख्येत एकनी बदलाव धावसंख्येत जाऊन पोहोचते 21 धावा, जिथं 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी मग विनोद पाटील आणि पंकज जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. विनोद पाटील यांचं स्ट्रगल पाहायला मिळालं एमडी ग्रुप अलिबाग संघासाठी. मग तिथं सॅक्रिफाईस विकेट, कारण आकाश टवसालकर यांचं मैदानाच्या येणं आतमध्ये येणं बाकी होतं. आकाश जसे आले बॉल मैदानाच्या बाहेर मागचा बॉल पाठवण्यात यश मिळालं होतं आकाशांना. सुनील पाटील यांच्यासाठी स्क्वेअर कट पुन्हा एकदा करायचा होता. बॅटची हेल्दी एज लागल्यानंतर पुन्हा एकदा बॉल जर पाहायला गेला तर डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एका धावेत जर पाहायला गेला तर आणखी एक धाव वधारते 22 धावा. सिंगल डबलनं देखील आपण पुढे जाऊ शकतोय, परंतु या सिंगल डबलच्या मदतीला 1, 2 ते 3 षटकार जरी आले तरी मॅच मध्ये पुन्हा एकदा एमडी ग्रुप अलिबाग हा संघ कमबॅक करू शकतोय. कारण रेनी बॉल क्रिकेटची स्पर्धा असल्या कारणानं आपला चौकार फारसे पाहायला मिळत नाही आहेत. यावेळी अतिरिक्त उछाल, या विकेटमध्ये जो बाउन्स आहे आणि प्लस मग जर पाहायला गेला तर रबर बॉल, ज्याला टेनिस बॉलच्या तुलनेत अधिकचा बाउन्स असतो, तो बाउन्स तिथं पाहायला मिळाला 1 फॉर द ओव्हर. आणि व्हाईट बॉलची अशी एक धाव एक्स्ट्राची धावफलकावरती आपण पाहतोय. 23. यावेळी पुन्हा एकदा पंकज जाधव यांना मात्र बाहेर काढलं जातंय, परंतु हा बॉल देखील आउटसाइड ऑफ स्टंप, अनदर व्हाईट बॉल. सुनील पाटील तिसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना टीम जंजिरा पॉइंट या संघासाठी. एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या येताना दिसत आहेत. यावेळी पंकज जाधव यांचा पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. बॉल सरळ जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल जर पाहायला गेला तर फील्ड केला जातोय. 30 यार्ड सर्कलचं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसल्या कारणानं प्रत्येक खेळाडू बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 22 धावांचं आता समीकरण उरलंय. आकाश टवसालकर यांच्यासाठी बॉल व्यवस्थितरित्या आला होता, परंतु बॉल मारत असताना थोडा जर पाहायला गेला तर बॉल पुन्हा एकदा बॅटवरती स्किट होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंगॉनचा फिल्डर येऊन बॉल उचलतात, तोपर्यंत आणखी एकेरी सिंगल येत असताना पाहतोय. आता उरलेले बॉल शिल्लक 8 आणि बनवायच्या आहेत त्या 21. 21 रिक्वायर्ड इन 8. यावेळी लाफ्ट केलाय बॉल, हवेशी वार्तालाप करतोय. नो चान्स फॉर इन फिल्डर, बॉल सरळ जातोय. पंकज जाधव ब्रँडेड षटकार. आमदार साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि खऱ्या अर्थानं सर्वांना आता गोविंदाचे वेध देखील लागलेले पाहतोय. आणि येत्या 29 तारखेला भव्य असं गोविंदाचं शिबिर आपण पाहतोय, जिथंशी 5 लाख रुपयाचं पारितोषिक. आणि तिथं जर पाहायला गेला तर त्याच दिवशी नृत्यांगना गौतमी पाटील हिचं देखील खास आकर्षण आपण या गोविंदा शिबिरासाठी आपण पाहणार आहोत. आणि त्याच आमदार साहेबांचा हा एमडी ग्रुप अलिबाग हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जिथं पाहायला गेला तर एका विकेटच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 33 धावा मैदानावरती पाण्याची मागणी केली जाते. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 47 धावांचं उद्दिष्ट, 14 धावा आता शिल्लक राहिल्यात. 6 बॉल आणि 14 धावा पंकज जाधव आहेत, ज्यांच्या बॅटमधून एक तडाखा पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. तिथं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारलेला पंकज जाधव यांचा षटकार. तदनंतर जर पाहायला गेला तर आकाश टवसालकर एका क्षणात पहिलाच बॉल फेस करत असताना कव्हर पॉईंटच्या वरून मारलेला तो फटका.
परंतु आता जर पाहायला गेला तर 6 बॉल आणि 14 धावा बनवायच्या तर एम डी ग्रुप अलिबाग या संघाला, म्हणजे 2 फटके इथून गरजेचे असणार आहेत. परंतु या 6 चेंडूमध्ये 14 धावा जर पाहायला गेलं तर जंजिरा पॉइंट या संघाला देखील थांबवायच्या आहेत. कारण लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये एक सामना जिंकल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, परंतु एक सामना जिंकल्यानं हरल्यानंतर जर पाहायला गेलात ना तर मग पुढचा सामना मस्ट विन मॅच असते. कारण लीग स्टेजमध्ये 2 सामने जिथा आपण जिंकता त्यानंतर मात्र आपण पुढच्या फेरीत दाखल होतो. म्हणजे पहिला सामना अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण दुसरा सामना पहिला सामना जिंकल्यानंतर हारलो तरी मात्र पुन्हा एकदा संधी मिळते, परंतु पहिला सामना जर आपण हारलो तर मात्र पुढचा सामना मस्ट विन मॅच आपल्यासाठी होत असते. त्यासाठी पहिल्या सामन्याला जास्तीचं महत्त्व जर पाहायला गेलं ना तर लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये दिलं जातं आणि त्यासाठी मात्र हे 2 संघ मात्र प्रयत्न करताना दिसतील. जिथं जर पाहायला गेला तर आसिफजी दांडेकर यांचा जंजिरा पॉइंट हा संघ, तर दुसऱ्या जर बाजूला पाहायला गेला तर महेंद्र शेठ दलवी यांचा एम डी ग्रुप अलिबाग हा संघ. एक दुसऱ्यांचा जर समोर जर पाहायला गेला तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 6 बॉल 14 गोलंदाज नितीन भुरे आल्यानंतर पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर अराउंड विकेट गोलंदाजी करत असताना पंकज जाधव यांच्यासाठी जर पाहायला गेला तर 7व्या ते 8व्या स्टंपवरती टाकलेला हा बॉल पंकज जाधव आशाभूत नजरेनं सागर मोरे सरांकडं व्हाईटसाठी मागणी करत होते, परंतु जेपी पानेलचे आमचे हे नामांकित पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. परिणामी जर पाहायला गेला तर पंचक्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतो, जिथं आता पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतंय. समीकरण बदललं. आता येणारे 4 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावा बनवायच्या आहेत. 4 मध्ये 13 बनवायच्या आहेत. 2 मॅक्सिमम हिट जिथं गरज असणार आहेत. कंपल्सरी चेस असणार आहे, म्हणजे 13 धावा ह्या बनवाव्याच लागणार असणार आहेत. त्या एम डी ग्रुप अलिबाग संघाला 2 मॅक्सिमम हिट आणि 1 सिंगल. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 2 चांगली बॉल डिलिव्हर करायचे आहेत त्या नितीन भुरे यांना जंजिरा पॉइंट संघासाठी. तिसरा बॉल यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला, परंतु मुस्तकीम मुकादम हा बॉल पकडत असताना थोडा जर पाहायला गेला तर फंबल पाहायला मिळालं. बाईकच्या माध्यमातून मिळालेली ही एकेरी धाव. क्रिकेटमध्ये धावा कशा पद्धतीने जमा होतात ना याला महत्त्व नाही आहे, धावा येणं गरजेचं आहे. आता पाहायला गेला तर 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. 2 मॅक्सिमम हिट आणावेच लागतील एम डी ग्रुप अलिबाग या संघासाठी. 3 आणि 12. एक चांगला चेंडू, एक चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा जंजिरा पॉइंट हा संघ या मॅच वरती मजबूत पकड मिळवू शकतोय, परंतु जिथं पंकज जाधवची ताकद, जिथं पंकज जाधवच्या बॅटला जर बॉल लागतोय तर तो मैदानाच्या बाहेरच जाऊन पाहायला मिळेल. परंतु ते काम आज करावं लागेल पंकज याला. नितीन आपल्या संघासाठी हे काम करत असताना बॉल लॉफ्ट केला, हवेमध्ये बॉलला जातोय, परंतु इथे जर पाहायला गेला तर हा झेल झाला असता तर कदाचित चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. नवीन बॅटर येऊ शकला असता, मग आकाश टवसालकर नॉन स्ट्राईक एंडला राहू शकले असते. परंतु आता येणारे 2 बॉल कंपल्सरी 11 धावा बनवायच्याच आहेत. मग ह्या 11 धावा बनवत असताना दोन्ही बॉल आकाश टवसालकर यांना एम डी ग्रुप अलिबाग संघासाठी मैदानाच्या बाहेर षटकारांमध्ये परावर्तितच करावे लागतील. कारण इथं चौकार आला तर मग 1 धाव कुठेतरी कमी पडेल आणि मग या स्पर्धेचा कंपल्सरी चेसिंगचा हा जो नियम आहे त्या कारणास्तव मग ती 1 धाव कुठेतरी जंजिरा पॉइंट या संघासाठी फायदेशीर ठरू शकते. 2 बॉल 2 षटकार आता पाहायला मिळतील का हे पाहावं लागेल. कारण काल जर पाहायला गेला तर विकी इंगले याने एका षटकामध्ये 34 धावा देखील मारल्यात. 5 षटकार 1 चौकार तेजस काटकरच्या अगेन्स्ट. 2 बॉल 11. पहिला मॅक्सिमम हिट येतोय फटका. आकाश टवसालकर आहे, तोपर्यंत काही डर नाहीये एम डी ग्रुप संघाला. आता 1 बॉल 5 ची गरज. असंच काहीतरी एम डी ग्रुपला सांगणारा हा षटकार
आकाश टवसालकरच्या बॅट मधून जर पाहायला गेलात ना तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून जाणारा आपण हा फटका आकाश टवसालकर यांच्या बॅट मधून आपण पाहिला होता. परंतु आता जर पाहायला गेला तर 1 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. आणखी एक फटका गरजेचा असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर एक चांगला बॉल जिथं चौकार जरी आला तरी काही फरक पडणार नाही आहे तो जंजिरा पॉइंट संघाला. आणि तो बॉल जर पाहायला गेला तर नितीन भुरे यांना जर पाहायला गेला तर टीम जंजिरा पॉइंट या संघासाठी डिलिव्हर करावा लागेल. मग आता जर पाहायला गेला तर आकाश वर्सेस नितीन. कंपल्सरी चेस 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस 1 बॉल 5. आकाश वर्सेस नितीन. एका बाजूने जंजिरा पॉइंट दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर एमडी ग्रुप अलिबाग. हाय व्होल्टेज 1 बॉल 5. ओहो